ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेची निवडणूक येत्या 27 तारखेला होणार आहे आणि त्या 27 होणाऱ्या निवडणुकीमध्ये 21 संचालक निवडून द्यायचे आहेत. त्या 21 संचालकापैकी 9 संचालक सेवा संस्थेमार्फत बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि त्यामध्ये 12 संचालक जे आहेत त्यांची निवडणूक आता बाकी आहे, ती 27 तारखेला होणार आहे. आणि ह्या निवडणुकीमध्ये परिवर्तन पॅनल आणि सहकार पॅनल हे 2 पॅनल या निवडणुकीमध्ये आतापर्यंत तरी समोर आलेले आहेत. आणि त्या परिवर्तन पॅनलमध्ये काल त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि परिवर्तन पॅनल म्हणून त्यांनी एक पॅनल जाहीर केला. ते पॅनल जाहीर करताना आमचे स्थानिक आमदार आदरणीय किसन कतोरे साहेब असू दे किंवा केळकर साहेब असू दे किंवा डावकरे साहेब असू दे, महेश चौगुळे साहेब आहेत, शुल्भाताई गायकवाड आहेत आणि माननीय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे साहेबांनासुद्धा विश्वासात घेतलं नाही. त्याच्यामुळं जे काही पॅनल उभं केलं आहे त्याबद्दल आम्हाला अतिशय खंत आहे. आणि स्थानिक पातळीवर जेव्हा निवडणुका होतात त्यावेळेस स्थानिक लोकांना किंवा स्थानिक आमदारांना विश्वासात घेऊनच ही निवडणूक लढली पाहिजे. ही निवडणूक कुठल्या एका मतदारसंघाची नाही आहे, ती पूर्ण 2 जिल्ह्यांची निवडणूक आहे. त्याच्यामुळं दोन्ही जिल्ह्यांमध्ये जे मतदार आहेत 4027 मतदार या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत आणि त्याच्यामुळं तिथले स्थानिक आमदार यांना विश्वासात घेऊनच काम केलं पाहिजे होतं. पण तसं केलं गेलं नाही किंवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनासुद्धा विश्वासात घेतलेले नाही आहे. काल अचानकपणे जे परिवर्तन पॅनलची घोषणा करण्यात आली त्याबद्दल आम्हाला थोडीशी आमच्यामध्ये नाराजी आहे. शिवसेनेची भूमिका आज उद्यामध्ये ती स्पष्ट होईल आणि त्यांचं पत्रकसुद्धा निघेल की खरी शिवसेना जी आहे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंची ती कोणाच्या बरोबर आहे ते स्वतः त्याचे स्पष्टीकरण देतील. नाही, काही लोक काहीतरी अफवा उठवत असतात. आम्ही त्या प्रकारे कुठल्याही प्रकारचे आमची तशी मानसिकता नाही किंवा आम्ही विचारसुद्धा करत नाही. फक्त आम्हाला विश्वासात घेऊन हा पॅनल तयार करायला पाहिजे होता. कारण जर पक्षाची निवडणूक आपण एकत्र लढतो आहे तर पक्षाचे जे काही कार्यकर्ते जे निवडून आलेले संचालक आहेत किंवा तिथले स्थानिक आमदार आहेत त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होता. नाही, आमचा लढा कोणाच्या विरोधात नाही आहे. आमचा लढा परिवर्तन पॅनलच्या विरोधात आहे. आणि खरी शिवसेना ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आज किंवा उद्या पत्रकार परिषद घेऊन जाहीर करतील की खरी शिवसेना कोणाच्या बरोबर आहे. खरी शिवसेना ही आमच्या बरोबर आहे. काल जे शिवसेनेचे उमेदवार जाहीर केलेत ते अधिकृत नाही आहेत असं आम्हाला सकाळी आज समजलं की त्यांनी जे उमेदवार जाहीर केले ते शिंदे साहेबांना न सांगता जाहीर केलेले आहेत. त्या पत्रकार परिषदेमध्ये ज्यांनी कोणी उमेदवार जाहीर केले ते शिंदे साहेबांना न विचारता जाहीर केलेले आहेत. शिवसेनेचे नाही, माझं म्हणणं आहे कपिल पाटील साहेबांनी काय जाहीर केलं काय जाहीर नाही केलं त्याच्याबद्दल मला भाष्य करायचं नाही. शिवसेनेचे जे अधिकृत तिथे उमेदवार दाखवले गेलेले आहेत ते एकनाथ शिंदे साहेबांना न विचारता त्यांनी डिक्लेअर केलेले आहेत. विश्वास आहे की आता आमच्याकडं 7 उमेदवार तर बिनविरोध निवडून आलेले आहेत. आणि आता आमची जव्हारची एक जागा आहे, मोखाड्याची एक जागा आहे, दुसरी पालघरमध्ये आहे, विक्रमगडमध्ये आहे. अशा ह्या 5 जागा ज्या राहिल्या आहेत त्याच्यामध्ये आम्हाला पूर्ण खात्री आहे की त्या 5च्या 5 जागा आम्ही निवडून आणू आणि जिल्ह्यामधील ज्या 7 जागा आहेत त्या 7ही जागेवर आम्ही बहुमताने विजयी हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या माध्यमातून सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, वनमंत्री गणेश नाईक साहेब आणि सगळेच आमदार खासदार पक्षाचे पदाधिकारी यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने प्रदेशाध्यक्ष यांच्या निर्देशानुसार आम्ही परिवर्तन पॅनल ह्या बँकेच्या निवडणुकीसाठी तयार केलेलं आहे. त्याच्या 7 उमेदवारांची नावं आपल्यासमोर ठेवलेली आहेत. 27 तारखेला निवडणूक आहे. आपल्या माध्यमातून मी तमाम मतदारांना विनंती करतो की आपली बँक ही चांगली आहे, सुस्थितीत आहे. त्या बँकेला अजून पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातनं परिवर्तन पॅनलला मतदान करून आपण
या बँकेचा कारभार करण्याची संधी द्यावी अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून मी करतो. आमचे जे सगळे उमेदवार आहेत ते सगळे अनुभवी उमेदवार आहेत, चांगले उमेदवार आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सहकारिता क्षेत्रामध्ये काम केलेले सगळे उमेदवार आहेत. त्याच्यामुळे जनतेचा भरघोस पाठिंबा सहकार्य आमच्या सगळ्या उमेदवारांना निश्चितपणाने मिळेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे. 21 जागांमध्ये 9 जागा बिनविरोध आलेल्या आहेत. वेगवेगळी लोक त्याचं आकलन करताना आपल्याला माहिती देतील. परंतु आता परिवर्तन पॅनल फक्त जिल्ह्याच्या 7 जागा यांच्यासाठी हे परिवर्तन पॅनल आहे. त्यापैकी 4 जागा BJPच्या आहेत, 3 जागा शिवसेनेच्या आहेत. आता आपल्याला हा चांगला पण प्रश्न विचारला. मला आपल्याला सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टी म्हणून परिवर्तन पॅनल किंवा महायुतीचं पॅनल किंवा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ह्या बाबतीतला निर्णय करण्याचा अधिकार भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना आहे. आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी स्पष्टपणाने सूचना दिल्या की तुम्ही या पॅनलचं नेतृत्व करा आणि आपल्या भाजपचे उमेदवार महायुतीशी चर्चा करून महायुतीचे उमेदवार म्हणून डिक्लेअर करून ही निवडणूक लढा. मला असं वाटते की ज्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष सांगतील तेच खऱ्या अर्थाने अधिकृत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि तेच सत्य आहे. आता महायुतीच्या माध्यमातून शिवसेना म्हणून बाबाजी पाटील यांनी सांगितलं की त्यांना सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की तुम्ही महायुतीच्या पॅनलमधून लढा, आपले हे असे असे उमेदवार आहेत, त्याची माहिती त्यांनी दिली. बरोबर. त्याच्यामुळे प्रदेशाध्यक्ष जे सांगतील तीच पॅनल बरोबर आहे. घोडे बाजार निवडणुकीमध्ये या होण्याचा काय प्रश्न येतो? बँकेची निवडणूक आहे. बँकेची निवडणूक तत्वावर लढली जाणार. बँकेच्या कुठल्या आमदाराचं पॅनल? 3 पॅनल झाले. कुठल्या आमदाराचं पॅनल? ठाकूरचं आणि तत्वरे साहेब. नाही, आता असं आहे, मला माहीत नाही त्यांचं पॅनल झालं की नाही. आतापर्यंत माझ्याकडे तरी माहिती नाही. तुमच्याकडे माहिती असेल तर सांगा. कोणी पॅनल डिक्लेअर केलं असेल तर मला माहिती नाही. आता ज्यांचं कोणाचं आपण नाव घेता त्यांनी सांगायचं की मी BJPच्या पॅनलमध्ये नाही आहे. बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.